बॅक टू माय चॅनल गाईज. आज आमच्या इथं आहे केलवन. ही आहे माझी छोटी बहीण. हाय गाईज, मी आहे बहीण. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही रेडी होते किती डान्स लागेल ते सांगू शकत नाही. आणि गाईज आम्हाला मेकअप पण करायचं आहे, तुम्ही बघू शकता. गाईज बघू शकता तर ब्राईडचा मी तुम्हाला दाखवते. तर गाईज डेकोरेशन बघा तुम्ही, खूप भारी झालेलं आहे. हे गाईज बॅक टू माय चॅनल. गाईज आता तुम्ही बघू शकता केलवण्याची तयारी चालू आहे, काहीतरी म्हणजे स्पेशल आहे. सो लेट्स गो. आणि आज आमची डेकोची मॅच जिंकलेली आहे गाईज. तर गाईज मला खूप भीती वाटते गाईज, कारण की आमच्या कुत्र्यांची भांडणं चालू आहेत आणि इथं खूप घाबरी आहे कुत्र्यांसाठी. नाही खरंच घाबरी आहे गाईज. तर गाईज फेब्रुवारीमध्ये आमच्या ताईचं लग्न आहे, हल्दी आहे, साखरपुडा आहे. 13ला साखरपुडा आहे, हल्दी आहे आणि 14ला लग्न आहे गाईज. तर गाईज तुम्ही येऊ शकता. गाईज तुम्ही या. तर गाईज ही माझी छोटी बहीण, काकाची मुलगी. हॅलो गाईज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता आमच्या इथे झाली केळवण्याची सुरुवात तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. तर तुम्ही असेच ब्लॉग्स बघत राहा आमच्या, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. गाईज सबस्क्राईब जास्त करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि आम्हाला पण वाटतं तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या. मला वाटतंयच की तुम्ही सबस्क्राईब तर करालच आमच्या ब्लॉगला, यूट्यूब चॅनलला. आणि हे सुरवांचं फर्स्ट ब्लॉग आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या केळवणाला. अरे सेकंड ब्लॉग आहे म्हणजे जाम झालेत माझे ब्लॉग. शॉर्ट्स पण खूप आहेत माझे. तर मग तुम्ही काय जिला अजून माहीत नाही ना, सगळ्या ब्लॉगला लाईक केलंच असेल अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. बाय 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 गाईज बाय. तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता मला. तर गाईज ही जाम हसवते आम्हाला गाईज. कधी होती आम्ही गावामध्ये तिथून खूप हसवते. आज तुम्ही बघा ही किती हसवते ती. गाईज आमच्या इथं ना काल पाहुणे आले असं मी बोलते, आमच्या इथं काल पाहुणेच नव्हते आले. डब्बे में डब्बा बोले डब्बे में आलू, डब्बे में डब्बा बोले डब्बे में आलू, रील्स देखने वाले निकले हैं चालू, लाईक शेअर अँड कमेंट्स. गाईज एक तो भैयाचा मुलगा होता, तो आमच्याशी भांडत होता आणि फक्त मी त्याला एकच बोलली की गप्प बस, जास्त नको बोलूस. तर लगेच तो पळाला गाईज. गाईज तिला स्टँड पण न काढते नाही सायकलचा. किती येडी मुलगी आहे रे. आणि गाईज ही माझी सायकल चालवती आणि मी अण्णाने सांगणार आहे की अण्णा हिला नवीन सायकल घेऊन द्या. आणि सायकल ती पण वापरणार. आणि गाईज किती कंजूसानी तिला घेत ना सायकल, आणि जे पाहिजे नसतं ना ते बरोबर पहिले घेते. माझी एक सायकल आहे तिथेशी एक दाखव, पण ती चालवतच नाहीये गाईज. मी आली का ही माझीच सायकल चालवते गाईज. ही मला परफेक्ट बसते, मग हीच चालवणार ना मी. असं कसं गाईज, मग हिला पहिले घ्यायची होती की सायकल मोठी. पण गाईज तेव्हा माझी हाईट छोटी होते म्हणून मी छोटी घेतलेली. गाईज किती खंबा आहे माहितीये. आता मी जाम मोठी आहे.
गाई हिला तर थांबा तुम्ही काहीच मी तुम्हाला दाखवते की किती उंच आहे म्हणून. काहीच ही बघा हिची सायकल. काहीच ही माझ्या अण्णांची कार आहे इको. गाईज या चोरनी माझी सायकल नेली. गाईज लवकर पकडा हिला, लवकर धावायला लागणार आहे. गाईज तिला सायकल पण नीट चालत नाही आणि शायनिंग मारते. सो हे गाईज मी बसली आहे माझ्या अण्णांच्या ऑटोवर. तर गाईज बघा, गाईज बघा आमच्या अण्णांची ऑटो. गाई आमच्या अण्णा झाले दूध आणायला. सो गाईज मी बसले आमच्या अण्णांच्या ऑटोमध्ये, म्हणजेच रिक्षा. ऑटो बोलतात इंग्लिशमध्ये. ते गाईज बॅक टू मी गाईज हे आहेत आमचे माझे काका. हाय गाईज बॅक टू माय चॅनल गाईज. तर मग अशी मी गाईज रेडी नव्हते आहे, तर गाईज आता मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघा. आणि गाईज माझी छोटी बहीण पण रेडी झालेली, तर गाईज बघा. तर गाईज मी घातलेलं आहे गरारा. गाईज बघा, गरारा शरारा. गाईज मी रेडी झालेली. गाईज मी जॉन पण गोरी आणि बोलते मी सुंदर. गाईज बघू शकता माझा तो दादा. तीन. हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल गाईज. तर गाईज मी पण रेडी झालेली आहे आणि माझी छोटी बहीण पण रेडी झालेली, तर मी तुम्हाला दाखवतेच. तर गाईज बघा. आपण कसे म्हणजे पोरी जास्त जवळून नको घेऊ. पहिले स्टार्टिंगला मी टाकू नंतर अशा हात नको हात मम्मी इकडं मी बरोबर करत तुम्ही म्हणता साडी लावते. अहो वहिनी जेवढा सिंपल ठेवा तेवढा चांगलं वाटतं. पण होते फुलं ना असं थांब यश शांत बसा ना जरासं. अरे साड्या काढण्याचे येडा आहे काय का 5 साड्या नावाचं जेवतोय. हाय आमरस.
काय गरज नाही आम्हाला.